कशाच्या त्रासासाठी तुम्ही आले होते माझ्याकडे? मला आधी खूप रेग्युलर ताप सर्दी खूप व्हायची, त्यामुळं आता मी औषध वगैरे घेतले तर रेग्युलर म्हणजे ताप वगैरे खूप कमी झाले आणि थोडंसं मला PCODचा पण प्रॉब्लेम आहे, तर त्यासाठी पण मी इथे ट्रीटमेंट घेत आहे. आता थोडं PCODमध्ये पण इम्प्रूव्हमेंट होत आहे चांगल्या प्रकारे. तुला जे त्रास व्हायचा सर्दीचा आणि तापाचा तो किती वर्षांच्यापासून होता माझ्याकडे याच्या अगोदर? बरेच वर्षापासून होता, पण तो आता इथे आल्यापासून लवकरात लवकर क्लिअर झाला टोटली. कशा प्रकारचा त्रास होता तो? म्हणजे असं काही मी जास्त उन्हात वगैरे हिवाळ्यात वगैरे थंडी काही खाल्लं तर मला सर्दी व्हायची, केस वगैरे धुतले तर मला सर्दी व्हायची. त्याच्यामध्ये किती दिवस जायचे मग तुझे? म्हणजे किती दिवसापर्यंत राहायचं ते मला 2-4 दिवस राहायचे, पण थोडा जास्त त्रास व्हायचा मला त्याचा. त्याच्यामुळे तुला काय प्रॉब्लेम जायचा मग अशा रेग्युलरली ताप आल्यामुळे? म्हणजे मी रेग्युलर बिमार जास्त पडायची. शाळेमध्ये पण प्रॉब्लेम जायचा, स्कूलमध्ये पण प्रॉब्लेम जायचा? हां. बरोबर. होमिओपॅथी मेडिसिन घेतल्यानंतर तुझा हा प्रॉब्लेम किती दिवसांमध्ये सॉल्व्ह झाला? माझा हा प्रॉब्लेम लवकरच 1-1.5 महिन्यातच माझा तो क्लिअर झालेला आहे. तापाचा? ताप सर्दीचा. आता किती दिवसांपासून तुला ताप आलेला नाहीये? मला 5-6 महिने झाले. मला ताप सर्दी खूप कमी झालेली आहे. बरं. आता सर्दीचा त्रास तुला 100% नाहीये? नाही. आता पहिले जे तू खात नव्हती आता ते सगळं चालतं तुला? जसं मी आधी गोड नाही खायची, तर आता मी थोडं गोड खाण्यातही इम्प्रूव्ह केलंय. मला जे आवडत नव्हत्या गोष्टी त्या मी आता थोड्या करत आहे. आणि जे अगोदर तू खात नव्हती आणि ज्याच्यामुळे तुला ताप वगैरे यायचा, असे पदार्थ पण सुरू केले का तू? हो. जसं उदाहरणार्थ? जसं मी दही वगैरे खाल्लं तर मला सर्दी व्हायची, तर आता मी रेग्युलर दही खाते तरी मला सर्दी नाही होत आहे. आंबट वगैरे खाल्लं तरी मला सर्दी नाही होत आहे. उन्हात गेली तर मला ताप नाही येत आहे. म्हणजे तुझी इम्युनिटी वाढलेली आहे? हां, थोडी. धन्यवाद.